सोलापूर शहरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथक सोलापूर शहर परिसरात मोटारसायकल चोरीच्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना तपास पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सोलापूर ते देगाव रोडवरील मारुती मंदिराच्या पाठीमागे एक इसम मोटारसायकल चोरी विक्री करता घेऊन थांबलाय। बातमीनुसार त्या ठिकाणी जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या पथकानं नामे इसम नितीन रमेश गुंड वय वर्ष 39 यास सापळा लावून ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याच्याकडे तपास पथकानं कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीनं सोलापूर शहरातील एक मोटारसायकल, मंगळवेढ्यातून एक, इंदापूर जिल्हा पुणे येथून एक अशा एकूण 3 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली केली। नमूद इसमाकडून 1,30,000 रुपये किमतीच्या एकूण 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। त्यामध्ये विजापूर नाका पोलीस स्टेशन मधील 2 गुन्हे, मंगळवेढा पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथील 1 गुन्हा तर इंदापूर पोलीस स्टेशन ग्रामीण येथील 1 गुन्हा उघडकीस आणला आहे। अशा प्रकारे एकूण 4 मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये एकूण 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।